आज आपण केवळ प्रवास करत नाही, आज आपण इतिहासाला भेटायला निघालो आहोत. वायनाडच्या शांत डोंगरातून थिसूरच्या आध्यात्मिक भूमीकडे. ही आहे एक अशी सकाळ जिथे रस्ता आपल्याला हाक देतोय आणि मन सांगतंय, चला निघूया. ಇಲ್ಲ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ. ही एक आहे इंटरनॅशनल लेवलची ॲक्टिव्हिटी. रायडर जर गाडीवर कंटाळला तर हे मॅन्डेटरी दिवसातून 3 वेळा करणे आहे. त्रिशूरचे पुरातत्व संग्रहालय हे केरळच्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे जतन करणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. 1938मध्ये स्थापना झालेल्या या संग्रहालयात प्राचीन शिल्पे, हस्तलिखिते, भक्तिचित्रे आणि पुरातत्वीय अवशेष जतन करून ठेवले आहेत. केरळच्या हजारो वर्षाच्या वारशाची ओळख करून देणारा हा इतिहासाचा खजिनाच आहे. हा विशाल सांगाडा म्हणजे चेंगलूर रंगनाथन या दंतकथा समान हत्तीचा आहे. आशियातील सर्वात उंच पाळीव हत्तीमध्ये याची गणना होत असे. 1917मध्ये त्याचा मृत्यू झाला. मात्र आजही त्याचा हा सांगाडा त्रिशूर संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आला आहे आणि केरळच्या सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देत उभा आहे. आपण आलो आहोत ऐतिहासिक वडकुनाथ मंदिरात. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि स्थानिक मान्यतेनुसार भगवान परशुराम यांनी याची स्थापना केली आहे. सुमारे 1000 वर्षाहून अधिक जुने असलेले हे मंदिर केरळच्या पारंपरिक वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे. ओणम उत्सव इथे खूप उत्साहाने साजरा केला जातो. कधी कधी शहर सोडावं लागतं स्वतःला भेटण्यासाठी. आज आपला प्रवास आहे थिसूर ते आलेपी. साधारण 70 किलोमीटरचा प्रवास, पण अंतर कधीच किलोमीटरमध्ये मोजायचं नसतं. थ्रिसूर ही केरळची सांस्कृतिक राजधानी, पण आलेपी म्हणजे पाण्याचं साम्राज्य. कुठे निघालायस? आम्ही निघालोय शिकारा राईडला आणि आणि कायाकिंगला जबरदस्त. मध्ये. इथे आमचा फा झालेला आहे, कारण की इथून माघारी जायला रिक्षा नाही आहे. आम्हाला ज्या लोकेशनला यायचं होतं हे ती लोकेशन नाही आहे. सो आम्ही आता जाऊन गाड्या घेत आहे आमच्या. हा महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे पुणे पुणे. नदी के नाम है बम्बई। अय्यप्पा मंदिर से आएगा तो कौन से मंदिर से? अय्यप्पा मंदिर अय्यप्पा मंदिर. फेमस मंदिर है केरला का। हाँ, ये जंगल का ऊपर है। हाँ, चंद्रीमाला. विच विलेज नेम? पत्तनंतिट्टा। पत्रणदिता. पत्तनंतिट्टा village। ओके. अय्यप्पा मंदिर। हाँ, अरे वेम्पनाड लेक में। अभी वेम्पनाड लेक में जाएगा। और ये राइड कितने किलोमीटर की होगी अपनी? किलोमीटर इधर से
मालूम नहीं है। मालूम नाही आहे ओके दो भाई दोनों तबाही सुट्टी नॉट तीसरा भाई भी तबाही में था लेकिन उसकी शादी हो गई तीसरे भाई की तबाही हो गई तो उसकी नमस्कार अण्णा ज्याला काय हवंय हे माहीत नसतं तो मिळेल त्यात आनंद शोधतो. पण ज्याला काय हवंय हे माहीत असतं त्याचं आयुष्य त्याच्या स्वप्नांच्या शोधात जातं आणि कदाचित जे हवंय ते मिळण्यात नाही तर त्यासाठी केलेल्या प्रवासातच
आयुष्याचा खरा आनंद हा दडलेला असतो.